पाठ 5. अन्न पदार्थांची सुरक्षा. कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिन, जीवनसत्व, खनिज, तंतुमय पदार्थ आणि पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे. पण हे अन्न घटक ज्या पदार्थातून मिळतात ते पदार्थ म्हणजे गहू, ज्वारी, भाज्या, फळं समजा किडलेलं असेल तर काय होईल? तर असे किडके पदार्थ खाऊन आपल्या शरीराची योग्य वाढ होणार नाही. आणि म्हणून अन्न पदार्थांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे ते तुमच्या लक्षात आलं का? तर पहिल्यांदा आपण बघूया की अन्न बिघाड म्हणजे काय आणि तो कसा होतो. काही वेळेला निसर्गात मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. जसं आपण जास्त शिजवलं किंवा ओलसर जागीच ठेवलं किंवा अयोग्य साठवणूक केली तर पदार्थांचा दर्जा बिघडतो. कधीकधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना सुद्धा हे अन्नपदार्थ खराब होतात. आपण जे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य अन्नपदार्थ खातो ते चांगले आणि उत्तम दर्जाचे असणं आवश्यक आहे, नाहीतर आपली प्रकृती बिघडेल. मग या अन्नपदार्थांचा रंग किंवा वास किंवा दर्जा किंवा चव यात बदल होणं आणि त्यातला पोषक द्रव्यांचा नाश होणं म्हणजे अन्न बिघाड. कधीकधी फळांचा रंग काळपट होतो, चव बदलते, मांसाला आंबट वास येतो, शेंगदाणे खवट लागतात. हे जे बदल अन्नपदार्थात घडतात ते बदल अंतस्थ घटकांमुळे होतात. कधीकधी शेतात अन्नपदार्थ तयार होताना त्यांची जर अयोग्य हाताळणी किंवा अयोग्य साठवण झाली किंवा अयोग्य वाहतूक तर ते खराब होतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क आला तर रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. तर काही वेळेला हवा, पाणी, जमीन यातले सूक्ष्मजीव किंवा कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात आणि म्हणून अन्न बिघडतं. यानंतर अन्न नासाडी. आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशांनी अन्न धान्य उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे. पण असं असलं तरी आजही आपल्या देशात कितीतरी लोक अन्नाशिवाय झोपी जातात. त्यांना एक वेळचं जेवणही मिळत नाही. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जातं ते टाळणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अन्न नासाडीमध्ये पहिला आहे ते म्हणजे संख्यात्मक अन्न नासाडी. चुकीच्या पद्धतीने शेती करणं, जसं मुठीनं पेरणं, अव्यवस्थित मळणी करणं, अयोग्य साठवण आणि वितरण करणं किंवा पंक्तीसारख्या पारंपरिक जेवणात नको असलं तरी खूप आग्रह करून करून वाढणं, यामुळे अन्न वाया जातं. मग असं अन्न वाया घालवू नये, कारण हे अन्न आपण इतरांना देऊन त्यांची भूक भागवू शकतो. दुसरं म्हणजे गुणात्मक अन्न नासाडी. अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरल्या किंवा परिरक्षकांचा अतिरेकी वापर केला, अति अन्न शिजवलं, भाज्या आधी चिरल्या मग धुतल्या, असं केलं तर अन्नाची गुणात्मक नासाडी होते. मग आता अन्न नासाडी होऊ नये यासाठी आपण काय काय करायला पाहिजे? तर आवश्यक तेवढंच अन्न ताटात वाढून घ्यायचं. अन्न जास्त वेळ शिजवायचं नाही. शिल्लक अन्न टाकून देऊ नका, योग्य पद्धतीने पुन्हा वापरा. आवश्यक तेवढंच अन्नधान्य, फळं, भाज्या यांची खरेदी करा. त्यांची योग्य पद्धतीने साठवणूक करा. हवाबंद डबे, बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख बघून घ्या आणि त्याआधीच ते पदार्थ संपवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवायचे. आता अन्न आपण कसं साठवायचं आणि सुरक्षित कसं ठेवायचं ते बघूया. अन्न पदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे या पद्धती तुम्हाला माहीत आहेत. यानंतर अन्न रक्षण आणि परिरक्षण. वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणं, कीड लागणं यापासून अन्न सुरक्षित ठेवणं म्हणजे अन्न रक्षण. तर अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळायचा आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर करायचा त्या पद्धतीला म्हणतात अन्न परिरक्षण. अन्न रक्षणाच्या पद्धतीमध्ये एक म्हणजे गोठणीकरण, ज्यामध्ये कमी तापमान असेल तर पदार्थातील जैविक आणि रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो आणि पदार्थ जास्त दिवस टिकतात, म्हणून
शीतकपाट किंवा रेफ्रिजरेटरचा उपयोग करायचा. धुरीकरण, यामध्ये धूर देऊन अन्न सुरक्षित करतात, यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड वापरायचं. कीटकनाशकांचा वापर, पोत्यात धान्य भरल्यावर मेलॅथिओनचा फवारा पोत्यावर मारायचा. किरणीयन, यामध्ये आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा अन्न पदार्थांवर करतात, त्यामुळे सूक्ष्मजीव, बुरशी, कीटकांचा नाश होतो. अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्याने कांदे बटाटे जास्त दिवस टिकू शकतात. वायूचा वापर, वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजन वायूचा उपयोग करून कीटक आणि बुरशीच्या वाढीला आळा घालते. परिरक्षकांचा वापर, यामध्ये मीठ, साखर, तेल यासारख्या नैसर्गिक परिरक्षकांचा वापर करून लोणची, जाम, मुरांबे बनवणे. तर ॲसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट अशा रासायनिक परिरक्षकांचा वापर करून सॉस, जेली, जाम, भाज्या आणि अन्नाची तयार पाकिटं बनवणे, जी खूप दिवस टिकवून ठेवता येतात. पाश्चरीकरण, या पद्धतीत दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, उदाहरणार्थ दूध 80 अंश सेल्सिअसला 15 मिनिटं तापवायचं आणि लगेच थंड करायचं. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते जास्त वेळ टिकतं. यानंतर बघूया अन्न भेसळ म्हणजे काय. अन्नामध्ये नको असलेले आणि आरोग्याला धोका पोचतील असे इतर पदार्थ मिसळणं म्हणजे अन्न भेसळ. यामुळे पोटाचे आजार, विषबाधा होते. तर दीर्घकाळपर्यंत असं अन्न खाल्लं तर कॅन्सर सारखे दुर्धर रोगही होऊ शकतात. अन्न भेसळ अशीही करतात जसं अन्न पदार्थातले महत्वाचे घटक काढून घ्यायचं, म्हणजे दुधातलं स्निग्धांश काढून घ्यायचा. दुसरं म्हणजे कमी प्रतीचा, स्वस्त किंवा अपायकारक रंग मिसळणे. किंवा तिसरं म्हणजे अपायकारक पदार्थ, उदाहरणार्थ बारीक दगड, खडे हे मिसळणं. आता ही अन्न भेसळ कशी आपण शोधणार? तर समजा दुधामध्ये भेसळ कशाची होते? पाण्याची. त्याची चाचणी म्हणजे दुधाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून काचपट्टी थोडी तिरकस करा, जेणेकरून दुधाचा थेंब खाली ओघळेल. काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खूण न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेलं असतं. दुसरं मिरची पावडर, यामधली भेसळ आहे विटांची भुकटी. 1 चमचा मिरची पावडर चंचुपात्रात घेऊन त्यात अर्ध चंचुपात्र भरेल एवढं पाणी घ्यायचं आणि द्रावण ढवळून 5 मिनिटं ठेवायचं. पाण्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झाला तर मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेली आहे हे समजायचं. यानंतर हळद पावडर, यामधली भेसळ आहे मेटॅनिल येलो. परीक्षा नळीत चिमूटभर हळद पावडर घेऊन त्यात पाणी टाकून मिश्रण ढवळायचं आणि त्यात तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाकायचं. तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामुळे मिश्रणाला लालसर रंग येतो. हळद पावडरमध्ये जर मेटॅनिल येलोची भेसळ असेल तर लालसर रंग कायम राहतो. यानंतर रवा, यातली भेसळ आहे लोहकण. चाचणी म्हणजे रव्यातून एक चुंबक फिरवायचा. चुंबकाला लोहकिस चिकटला तर लोहकिसाची भेसळ रव्यामध्ये आहे.